नमस्कार मंडळी, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण ऐकत आहोत नकळत जवळ येताना ही कथा मालिका. मागील भागात आपण पाहिलं की अभयने विराट, आर्या आणि आदित्यला काही पुरावे दाखवले. इथेही त्यांचा पाठलाग होत असतानाचे त्यांना समजले. तसे ते तडक अभयच्या सिक्रेट घरातून बाहेर पडले आणि एका ठिकाणी येऊ लागले. आता पाहूया पुढे. भाग 10. आठवणींच्या वाटेवर. रात्रीचा गडद अंधार अजूनही त्यांच्या भोवती होता. एका निर्जन ठिकाणी एका बंद घराच्या कोपऱ्यात बसून विराट, आर्या आणि आदित्य त्यांच्या पुढच्या प्रवासाचा विचार करत होते. आदित्य, तू म्हणालास की एक ठिकाण आहे जिथे विसरलेल्या आठवणी जाग्या होऊ शकतात, पण ते ठिकाण नक्की काय आहे? विराटने विचारलं. आदित्य थोडा पुढे सरकला. त्याने खिशातून एक जुनं कागदपत्र बाहेर काढलं आणि म्हणाला, ही जागा एका गुप्त संशोधन केंद्राचा भाग होती. इथे मेंदूशी संबंधित काही प्रयोग केले गेले होते, ज्यामुळे विसरलेल्या गोष्टी आठवता येऊ शकतात. पण काय? आर्याने उतावीळपणे विचारलं. पण हे जागरण नैसर्गिक नाही. ही एक कृत्रिम प्रोसेस आहे आणि कधीकधी ते अतिशय वेदनादायक ठरू शकतं. पण जर हे यशस्वी झालं तर तुला सगळं आठवेल, तुझा भूतकाळ, तो प्रयोग आणि त्याचा हेतू. आदित्य उत्तरला. आर्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता उमटली. ती काही वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, मला हे करावं लागेल, कारण जर मला सत्य कळलं नाही तर मी आयुष्यभर एका अंधारातच राहीन. विराटने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याला तिच्या मनातील भीती जाणवत होती. तो तिला आश्वस्त करत म्हणाला, तू एकटी नाहीस आर्या, आपण सगळे मिळून हे करणार आहोत. दुसऱ्या दिवशी पहाटे तिघंही एका जुन्या निर्जन इमारतीसमोर उभे होते. ती इमारत जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. पडलेल्या भिंती, तुटलेली खिडकी आणि आत अंधारच अंधार होता. हे आहे ते ठिकाण? विराटने विचारलं. आदित्यने मान हलवली आणि उत्तरला, हो, आत जाऊया. ते आत गेले. भिंतींवर अजूनही जुन्या संशोधनाच्या खुणा होत्या. काही फिकट झालेले पोस्टर, संशोधन करणाऱ्या लोकांचे फोटो आणि एक मोठा बोर्ड जिथे न्यूरल मेमरी रिवायवल एक्सपेरिमेंट असं लिहिलं होतं. आर्याने त्या बोर्डला स्पर्श केला आणि अचानक तिच्या मनात काही अस्पष्ट प्रतिमा उमटल्या. एका मोठ्या खोलीत तिला झोपवलं जातंय. तिच्या भोवती पांढऱ्या कोटातील लोक उभे आहेत. तिच्या मेंदूशी काही जोडलेलं आहे आणि एक आवाज. ही मुलगी आपल्याला उत्तरं देऊ शकते. आर्या, तू ठीक आहेस का? विराटने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारले. ती हलकासा श्वास घेत म्हणाली, माझ्या आठवणी परत येत आहेत, पण अस्पष्ट. तिघंही खोलीच्या आतल्या भागात गेले, जिथे एक मशीन अजूनही चालू स्थितीत होती. हे मशीन अजूनही चालू आहे? विराटने आश्चर्याने विचारलं. आदित्यने मशीनचे बटन चालू केले. काही क्षणात एका स्क्रीनवर काही आकडे फिरू लागले आणि मग अचानक ॲक्सेस डिनाईड हे शब्द समोरच्या स्क्रीनवर उमटले. काहीतरी गडबड आहे म्हणत आदित्यने पटकन त्याच्या लॅपटॉपमधून मशीन हॅक करायचा प्रयत्न केला. त्याच्या स्क्रीनवर एक नवीन संदेश झळकला. अनऑथराइज्ड अटेम्प्ट डिटेक्टेड. सिक्युरिटी अलर्ट ॲक्टिवेटेड. त्या इमारतीत अचानक एक भयंकर अलार्म वाजू लागला. आपण पकडले गेलो आहोत, विराटने ओरडून सांगितलं. तेवढ्यात दाराबाहेर कोणीतरी धावत येताना दिसलं. त्या व्यक्तीच्या मागे काही लोक होते, हातात बंदुका घेऊन. आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं, आदित्यने ओरडून सांगितलं. तिघंही एका गुप्त मार्गाकडे धावत सुटले. पण जाता जाता आर्याच्या पायाखाली एक जुनी फाईलींची पेटी लागली. त्या पेटीत एक महत्त्वाची फाईल होती. ही फाईल घेऊन जाऊया, मला ही महत्त्वाची वाटते, ती पटकन म्हणाली.
त्याच वेळी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला. कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडत होतं, तेही नेम धरून. विराटने पटकन आर्याला मागे घेतलं आणि आदित्यला ओरडला, गाडी स्टार्ट करून ठेव लगेच. आपण बाहेर पडल्यावर लगेच इथून निघूया. ते गुप्त मार्गातून बाहेर आले आणि आदित्यने आधीच गाडी सुरू केली होती. तिघही धावत गाडीत बसले आणि गाडी वेगाने तिथून बाहेर निघाली. आर्या हळूच तिच्या हातातली फाईल उघडत होती. आत काही कागदपत्र होती, तिच्या आणि विराटच्या नावांसह काही प्रयोग अहवाल. तिच्या हातात एक जुना फोटोही आला. त्या फोटोमध्ये 3 जण होते, आर्या, विराट आणि आणखी एक मुलगा जो त्यांना आठवतही नव्हता. हा तिसरा व्यक्ती कोण आहे, तिने विचारलं. आदित्यने तो फोटो नीट पाहिला आणि थंड आवाजात म्हणाला, हा तोच आहे ज्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं आणि तो आजही जिवंत आहे. विराट आणि आर्या दोघंही थरारले. नवीन माहिती त्यांच्या हातात होती, पण त्यासोबत नवा धोका आणि नवीन गूढ सुद्धा होतं. आपण आता कुठे जाणार, विराटने विचारलं. सत्य शोधायचं असेल तर आपल्याला या तिसऱ्या माणसापर्यंत पोहोचावं लागेल, कारण तोच यामागचं खरं उत्तर आहे. आर्याच्या मनात वेगवेगळे विचार फेर धरून नाचत होते. ती स्वतःलाच विचारत होती, आपण खरंच सत्याच्या जवळ आहोत की अजून एका मोठ्या चक्रव्यूहात अडकत आहोत. ते आता गाडीत बसले होते. गाडी वेगाने त्या निर्जन रस्त्यावरून पुढे जात होती. विराट, आर्या आणि आदित्य तिघही त्यांच्या विचारात गढून गेले होते. आर्याच्या हातात जो फोटो होता त्यात ती, विराट आणि तो तिसरा अनोळखी व्यक्ती दिसत होते. तो तिसरा कोण आहे, मला आणखी त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आर्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. आदित्यने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, त्याचं नाव संजीव मेहता आहे आणि तो केवळ या प्रयोगाचा भाग नव्हता, तो याचा खरा सूत्रधार आहे. विराट आणि आर्या दोघंही स्तब्ध झाले. संजीव मेहता? विराटने त्याचं नाव पुन्हा उच्चारलं, जणू त्याला ते कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होतं. हो, हा प्रयोग तुझा आणि आर्याचा असला तरी त्याच्या मागे खरी बुद्धी संजीवचीच होती. तुम्हा दोघांवर हा प्रयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला होता, आदित्यने खुलासा केला. मग आपण आधी कधीच त्याचं नाव का ऐकलं नाही, आर्याने विचारलं. कारण त्याने स्वतःला अंधारात ठेवलं होतं, आदित्य म्हणाला. तो समोर कधीच आला नाही, पण प्रत्येक हालचालीच्या मागे तोच होता आणि मला वाटतं तो अजूनही आहे. गाडीत एक क्षणभर शांतता पसरली. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला होता, पण आता ते प्रत्यक्ष सत्याच्या जवळ येत होते. त्याचा उद्देश काय होता, विराटने विचारलं. आम्हा दोघांवर हा प्रयोग करून त्याला काय मिळणार होतं? आदित्यने नजर खाली केली आणि उत्तरला, त्याला अशा लोकांची गरज होती जे प्रयोगासाठी योग्य असतील. तुम्हा दोघांमध्ये काहीतरी विशेष होतं ज्यामुळे त्याने तुम्हाला निवडलं. विशेष? आर्याने आश्चर्याने विचारलं. तुमच्या मेंदूची संरचना, स्मरणशक्तीची क्षमता आणि कदाचित काहीतरी असं जे अजूनही आपल्या लक्षात आलेलं नाही, आदित्य म्हणाला. आर्याने हातातील फाईल उघडली आणि काही कागद चाळू लागली. एक कागद तिला विशेष वाटला. त्यावर फेज 1 मेमरी एक्स्ट्रॅक्शन सब्जेक्ट ए अँड सब्जेक्ट व्ही असं लिहिलं होतं. सब्जेक्ट ए म्हणजे मी आणि सब्जेक्ट व्ही म्हणजे विराट, तिने विचारलं. हो, आदित्य म्हणाला. तुमच्या फक्त काही आठवणी पुसल्या गेल्या नाहीत, तर त्या कुठेतरी ट्रान्सफरही केल्या गेल्या आहेत. त्या अजूनही कुठेतरी आहेत. विराटने तिला पाहिलं. म्हणजे आपल्या भूतकाळाचे काही भाग अजूनही जिवंत आहेत? हो, आणि मला वाटतं की ते संजीवकडे असतील, आदित्य म्हणाला. तो अजूनही आपल्यावर लक्ष ठेवून असेल. कदाचित त्याला माहिती असेल की आपण त्याच्या मागावर आहोत.
आर्या मनात खोल विचार करू लागली. तिला तिच्या आठवणी परत मिळवायच्या होत्या, पण त्या मिळवल्यावर ती काय शोधेल याची तिला कल्पना नव्हती. आपण पुढे काय करायचं? तिने हळू आवाजात विचारलं. आदित्यने गाडी एका ओसाड भागात थांबवली. संजीवला शोधायचं असेल तर आपल्याला त्याच्या जुन्या ठिकाणी जावं लागेल, जिथे तो शेवटचा दिसला होता. कुठे? विराटने विचारलं. त्या प्रयोग केंद्राच्या बाहेर एक जुनी लॅब होती. ती आता बंद आहे, पण काही वर्षांपूर्वी संजीव तिथे गुप्त संशोधन करत होता. मला वाटतं तिथे आपल्याला काहीतरी महत्त्वाचं मिळेल, आदित्य उत्तरला. विराट आणि आर्या एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी आत्तापर्यंत खूप गोष्टी समजून घेतल्या होत्या, पण सत्य अजूनही धूसर दिसत होतं. चला, आर्याने निर्धाराने म्हटलं, आपण त्याला शोधूच. गाडी पुन्हा वेगाने पुढे निघाली, एका नवीन सत्याच्या शोधात. या शांततेत फक्त इंजिनचा आवाज आणि 3 मनातल्या विचारांचा कल्लोळ ऐकू येत होता. विराट खिडकीबाहेर पाहत होता, पण त्याच्या मनात सतत काही प्रश्न घोंगावत होते. आर्याला त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच भाव जाणवत होता. जणू तो काहीतरी लपवून ठेवत होता किंवा तो स्वतःच एका मोठ्या संभ्रमात होता. विराट, आर्याने हळू आवाजात त्याला हाक मारली. तुला खरंच काहीच आठवत नाही का? तो तिच्याकडे वळला, पण काहीच बोलला नाही. सुरुवातीला जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू मला म्हणाला होतास, सप्टेंबर 2020 आठवून बघ, आणि आता तू म्हणतोयस की तुला काही आठवत नाही. विराटने घट्ट मूठ आवळली आणि म्हणाला, मला आठवतंय, पण अधुरं, जसं काही कोणी मुद्दामच माझ्या मनात पोकळी निर्माण केली आहे. किंवा कदाचित तुला आधीपासून काही माहीत आहे, पण तेच तुला आठवायचं नाहीये, आदित्यने विचारलं. विराटने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? आदित्यने गाडी थोडी सावकाश केली आणि म्हणाला, या प्रयोगाचा उद्देश केवळ आठवणी पुसणं नव्हतं. त्या नव्याने तयार करणं, बदलणं आणि विशिष्ट माहिती मनात रुजवणं हा त्याचा खरा हेतू होता. आर्याचा श्वास अडकला. म्हणजे आदित्यने विराटकडे पाहत म्हटलं, संजीव मेहताने फक्त तुझ्या आठवणीच पुसल्या नाहीत, तर तुला नवीन आठवणी दिल्या. त्या खऱ्या आहेत की खोट्या हे तुला ठरवावं लागेल. गाडीत एक क्षण गूढ शांतता पसरली. तुला खरंच काही आठवत नाही का विराट? आर्याने विचारले. तो काही बोलणार तितक्यात त्याच्या मनात एक वेगळीच आठवण उमटली. एक पांढऱ्या भिंती असलेली खोली. एका मोठ्या स्क्रीनवर सतत काही आकडे आणि व्हिडिओ फिरत आहेत. काही वैज्ञानिक त्याच्याकडे पाहत आहेत आणि कोणीतरी स्पष्ट आवाजात म्हणतोय, ह्याला तिच्यासमोर पाठवा, ती त्याला विश्वास ठेवायला लावेल. त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. तो एका झटक्यात भानावर आला. आर्या आणि आदित्य त्याच्याकडे पाहत होते. काय झालं? आर्याने काळजीने विचारलं. तो काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळूच म्हणाला, माझ्या डोक्यात एक चित्र उमटलंय, पण मला याचा अर्थ समजत नाहीये. फक्त एवढंच वाटतं की कोणीतरी मला मुद्दाम तुझ्यासमोर पाठवलं होतं. आर्या, ती चमकून मागे सरकली. म्हणजे त्याने डोळे मिटले, आठवायचा प्रयत्न केला आणि म्हणाला, मी तुझ्यासमोर अचानक आलो नव्हतो. कुठेतरी कोणीतरी हे आधीच ठरवलं होतं. कोण? आदित्यने विचारले. विराटने खोल श्वास घेतला आणि उत्तरला, संजीव मेहता. आर्याच्या हृदयात धडकी भरली. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया लवकरच. तोवर काळजी घ्या. धन्यवाद.